महावितरणाच्या वतीने सध्या राज्यभर वीज ग्राहकांना स्मार्ट पोस्ट पेड मीटर बसविण्यात येत असून जुने मीटर काढून घेत कोणतेही शुल्क न आकारता नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम महावितरणाच्या वतीने सुरू आहे। मात्र काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिले आवाजवी पद्धतीने जास्त प्रमाणात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याविरोधात छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे यांनी शिर्डी महावितरण कार्यालयात बेमुदत आमरण उपोषण सुरू करत नवीन स्मार्ट मीटर तात्काळ काढण्यात यावे, जुने मीटर ग्राहकांना पुन्हा बसविण्यात यावे, तसेच येत्या 3 दिवसात ही कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या निमित्तानं देण्यात आलाय। दरम्यान शिर्डी महावितरणाचे उपअभियंता यांनी उपोषणस्थळी येत उपोषणकर्ते शिंदे यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या ऐकून घेत त्यावर सकारात्मक चर्चा करत ज्या ग्राहकांना आवाजवी बिले आली असतील त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क करावा। जर तांत्रिक बिघाडामुळे खरोखर वापरलेल्या विजेपेक्षा जास्त बिले आली असतील तर त्यांच्या शंकांचे निरसन करत योग्य बिले आकारली जातील। तसेच स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांना त्याचे फायदे आम्ही समजून सांगू आणि ग्राहकांचा संभ्रम दूर करू असे आश्वासन दिले। मात्र प्रत्येक ग्राहकाच्या घरी बसविलेलं मीटर ही महावितरणाची संपत्ती असून स्मार्ट मीटर ही योजना शासनाकडून ग्राहकांना मोफत असल्याने कोणतेही शुल्क न आकारता आम्ही बसवून देत आहोत आणि अचूक बिलिंग होण्यासाठी तसेच ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे दर तासाचा वीज वापर कळत असल्याने वीज वापरावर नियंत्रण ठेवता येते, असे अनेक फायदे होणार असल्याचं सांगत तुमच्या मागण्या आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन दिले व उपोषणकर्ते अविनाश शिंदे यांनी महावितरणाला सहकार्य करत आपले उपोषण स्थगित करावे अशी विनंती केली असता लेखी आश्वासनानंतर अविनाश शिंदे यांनी आपले उपोषण स्थगित केलेत। यावेळी अनिल मलदोडे, संदीप वाघ, टिंकू अनारसे, आसिफ शेख, देविदास तळेकर, दीपक जाधव, अविनाश ससाणे, दीपक पाटील, अमोल पाटील, ललित बनसोडे, ऋषिकेश बनसोडे, सचिन आरणे, तात्या गायकवाड, शाहू रोकडे यांची उपस्थिती होती। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की जे स्मार्ट मीटर लोकांना बसवले गेलेले त्या संदर्भात शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी पंचक्रोशीत खूप रोष निर्माण झाला लोकांच्या बाबतीत, स्मार्ट मीटरच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये। तर ज्या लोकांना 500 रुपये बिल येत होतं स्मार्ट मीटर बसवल्याच्या नंतर त्या लोकांना कोणाला 1500 रुपये बिल आलं, कोणाला 2000 रुपये बिल आलं। आत्ताच एक माऊलीनगरचे एक नागरिक येऊन गेले, त्यांचं म्हणणं आहे की मला 900 रुपये बिल येत होतं, तर त्या 900 रुपये बिलाचं आज मला 9200 रुपये बिल आलं। हे कुठंतरी लोकांचं समाधान झालं पाहिजे। आमची मागणी एवढीच आहे की जर न्यायालयाचं म्हणणं आहे की लोकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये तर महावितरणने पण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे। न्यायालयाचा कुठंही अवमान झाला नाही पाहिजे, ही जबाबदारी महावितरणने घेतली पाहिजे। कुठल्याही लोकांना त्यांच्या संमतीशिवाय ते मीटर बसवण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी। आणि ज्या लोकांचे मीटर बसवलेले त्यांना जर काही अडचण येत असेल, त्यांचे जुने मीटर जर व्यवस्थित चालत असेल तर ते पण मीटर काढून घेण्यात यावे आणि त्यांचे जुने मीटर त्यांना पूर्ववत बसवण्यात यावे, ही आमची मागणी आहे। आम्ही साहेबांना पण 1-2 जणांचे नंबर दिले, साहेबांना काही फोटो पण दिले त्यांचेवाले, की ते लोक येऊन साहेबांना भेटून जातील। काही येऊन भेटून गेले 1-2 जण, ज्या लोकांना बिल जास्त आले ते पण। आणि रोज कोणी ना कोणी या ठिकाणी या कार्यालयाला भेट देण्यासाठी येतच आहे की बा आमचं हे बिल एवढं आलं, हे बिल तेवढं आलं। परंतु जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही, न्यायालयामध्ये महावितरणने जी वकिलांची टीम नेमलेली आहे त्या वकिलांच्या टीमचं स्पष्टपणे मत आहे की लोकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये। तेव्हा स्थानिक महावितरणने लोकांवर जबरदस्तीने ते स्मार्ट मीटर लादू नये, एवढीच आमची छावा संघटनेच्या वतीने मागणी आहे। साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही लोकांपर्यंत ज्यावेळेस त्यांची यंत्रणा जाईल तर ते त्या लोकांना समजून सांगतील स्मार्ट मीटरचे फायदे। जर ते स्मार्ट मीटरचे फायदे त्या माणसांच्या लक्षात आले तर ते मीटर बसवून द्यायला तयार। जर एखाद्याचं जर मीटर एखाद्याला तो जर म्हटला मला हे मीटर बसवायचंच नाही स्मार्ट मीटर, तर साहेबांचं म्हणणं असं पण आहे की आम्ही त्या ठिकाणी ते मीटर बसवणार नाही। नागरिकांचं मत असं आहे की आमचं चांगलं मीटर चालू असताना जाणून बुजून हे म्हणजे जबरदस्तीने मीटर बसवलं गेलं आहे। आमचं पहिले मीटर चालू होतं ना त्या ठिकाणी 1500 ज्या पद्धतीत लाईट बिल येत होतं ते लाईट बिल येत होतं, आज त्याच 1500चं लाईट बिल 2-2 हजार 3-3 हजारपर्यंत चाललं आहे। मुळात ही अदानींचा विषय आहे। या अदानींनी हे टेंडर काढले, सगळे स्मार्ट मीटर बसवायला लावले, हा सगळा काळा बाजार चालू आहे पैशाचा। फक्त पैसे कमवण्याचे धंदे ह्या अदानींनी लावलेले आहे, त्याच्या पलीकडे दुसरा कुठलाही यांचा जनतेचा फायदा होईल असं त्यांच्या मनात नाही। साहेबांनी सांगितलं आहे, माननीय उपअभियंता साहेब पाटील साहेब त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या ठिकाणी की आम्ही त्या लोकांना स्मार्ट मीटरचे फायदे समजावून सांगू।
मग ते मीटर बसू. ज्याला बसवायचं नाही त्याचं बसवणार नाही. मग त्यांनी असं आम्हाला परिपत्रक पण या ठिकाणी द्यावं, ही पण त्यांना आमची विनंती आहे. त्यांची मागणी स्मार्ट मीटरच्या बाबतीत आहे, परंतु याच्यात विसंगती अशी होते, स्मार्ट मीटर प्रीपेड याच्या बाबतीत तो संमतीचा विषय आहे. आपल्याकडे स्मार्ट मीटर जे ग्राहकाला बसवण्यात येत आहे ते पोस्टपेड बसवत आहेत. तो पोस्टपेडचा असा कुठलाही हे नाही, संमतीचा विषय येत नाही. या ठिकाणी आपल्याला GR पण आहे आणि मीटर ही महावितरणची प्रॉपर्टी आहे आणि त्याचा बसवण्याचा किंवा कुठलं बदलण्याचा हा अधिकार महावितरणचा आहे. तर महावितरणच्या कार्यप्रणालीप्रमाणे ह्या स्मार्ट मीटरचे फायदे जे आहेत ते आम्ही ग्राहकांना ऑलरेडी समजावलेले आहेत आणि शिर्डी आणि परिसरामध्ये बहुतांश जवळपास 35% मीटर बदललेले आहेत. तर ग्राहकांच्या तक्रारी ज्या थोड्याफार असतील, काही मीटरच्या नाही आहेत, त्या बिलिंगमध्ये काही त्रुटी आढळल्या, त्याच्यानुसार जे झाल्या तर आम्ही ताबडतोब त्याचं निराकरणही करतो आहोत. अजूनही आले तर त्या निराकरण करणार आहोत. आता विषय असा आहे की हे स्मार्ट मीटर पोस्टपेड जे आहे याचे 2-3 फायदे असे की दिवसा वापर जे करतो आहोत त्याचं पर युनिट 80 पैसे ते ₹1 सवलत आहे ग्राहकाला. दुसरं, पावसाळ्याचे दिवस आहे, वायरिंगमध्ये काही ना काही आपल्याला त्या ठिकाणी फॉल्ट होतो, त्या ठिकाणी स्पार्क होतो की त्या ठिकाणी अर्थ लिकेज होतो, आपल्या भिंतीमध्ये करंट फ्लो होतो, भिंतीमध्ये घरगुती वापराचे भिंतीजवळ काही उपकरण असतात त्यामध्ये करंट येतो. तर हे इंडिकेशन त्या स्मार्ट मीटरमध्ये येतं, हे आम्ही ग्राहकांना समजून सांगतो. तर त्यावेळेस ग्राहक म्हणतो हे तर याच्यापेक्षा चांगलं आहे, तर ग्राहक आम्हाला स्वइच्छेने सांगतो बसवा. त्याच्या पलीकडे माझ्या हातात आता 100 ग्राहकांची लिस्ट आहे. या लिस्टमध्ये ज्यांचे स्मार्ट मीटर बदललेले आहेत त्यांचे 3 महिन्याचे कन्झम्पशन 25, 28, 26, 4, 11, 14, 29, 13, 25, 1, 3, 10. म्हणजे हे जर फॉल्टी राहिलं असतं तर एवढे कमी वीज युनिटचे बिलं प्राप्त झाले नसते. याचाच अर्थ असा आहे की हे मीटर ग्राहकाच्या फायद्याचंच आहे, त्याच्यात नुकसान काहीच नाही आहे. तरी पण जर एखादा ग्राहक त्याबद्दल जर काही शंका उपस्थित करत असेल तर आम्ही त्याला सर्व बाजूने तांत्रिकदृष्ट्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारे बिलिंगचे फायदे हे सर्व त्याला समजावून सांगू आणि त्याच्या शंकेचं निराकरण करून आम्ही ते मीटर बसवू. कुठलंही मूल्य नाही, विनामूल्य ही सेवा आहे आणि याच्यात विनामूल्य सेवेचा फायदा एकच आहे की ग्राहकाला त्याला आत्ताचं माझं युनिट किती चालू आहे, 10व्या दिवशी माझं युनिट दर किती, त्याच्या मोबाईलला ते ॲप जर त्याने डाउनलोड केलं तर त्याला दर दिवसाला माझं कन्झम्पशन किती हेही माहिती मिळणार आहे. म्हणजे एखाद्या दिवशी खूप वापर झाला आणि त्या ठिकाणी त्याला बिल इतक्या युनिटचं, 10 दिवसात इतक्या युनिटचं झालं, 15 दिवसात इतक्या युनिटचं झालं, शेवटच्या 5 दिवसात इतकी तंतोतंत माहिती, अचूक बिलिंग त्याला स्वतःच्या मोबाईलवर रेकॉर्ड होणार आहे. गटांना माझी आणि साहेबांना माझी नम्र विनंती आहे, ही कार्यप्रणाली जी चालू आहे ही अतिशय ग्राहकाच्या सेवेची आणि फायद्याची आहे. तर यात ग्राहकाचं कुठलंही नुकसान नाही. ग्राहकाचं ज्यावेळेस नुकसान सिद्ध होईल त्यावेळेस आम्ही त्याचं निराकरण करून देऊ आणि त्यासाठीचे जे काही त्यांचं टेस्टिंग वगैरे जे मीटरचं आहे, त्यांच्या घरात जे मीटर बसवलं त्याच्या शेजारी सिरीजमध्ये मीटर बसवू, दोघांची तुलना ग्राहकाला दाखवू, त्याच्यात कुठलीही तफावत ऑलरेडी आम्ही आता आमचे सहाय्यक अभियंता यांनी 1 महिनाभरात जवळपास किती मीटर चेक केले, 10 मीटर. तर सिरीजमध्ये त्याच्यात कुठलीही तफावत आढळलेली नाही. शंकेचं निरसन झालं, ग्राहक आनंदाने त्या मीटरचा स्वीकार करतो. शहरामध्ये शिर्डी शहरामध्ये जवळपास 3800 मीटर बसवले. तक्रारी बोटावर मोजण्या इतक्या 2 ते 3 तक्रारी प्राप्त झाली मीटरच्या बाबतीत. परंतु ती मीटरही आम्हाला त्याच्यात बिलिंगची जी समस्या होती ती दुसऱ्या कारणाकरता होती, असं झालंच नाही. आणि मीटर ज्यावेळेस फॉल्टी होतं त्यावेळेस जम्प मारतं, ते त्याचा इलेक्ट्रॉनिक पार्ट ज्यावेळेस फॉल्टी होतो तर तो जम्प मारतो, लाखात रिडिंग फिरतं किंवा 8 दिसतं किंवा डिस्प्लेच गायब होतो. तर ह्या गोष्टी त्या आत्तापर्यंत एकही तक्रार अशी आलेली प्राप्त नाही मीटरच्या बाबतीत. मॅडम केलं आणि काय त्यांचं उपोषण, तो जो वास्तव आणि समज याच्यातला विषय होता, समज गैरसमज, यातलं बरंचसं निराकरण झालेलं आहे. ते पण त्याला समज झालेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी ग्राहकांच्या अडचणी असतील आम्ही त्यांना समजावून सांगू, शंकेचं निरसन करू आणि त्या पद्धतीने आमचं मीटर बसवण्याचं काम चालू आहे. उपता त्यामुळे हा चांगला उपक्रम आहे.
यात सहकार्य करावं ही विनंती करतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.